व्हिडिओग्राफर फोटोग्राफर मित्रांनो नमस्कार। येणारा काळ हा सिनेमॅटिक व रील्सचा आहे। ग्राहकाची मागणी खूप वाढलेली आहे, वाढणार आहे। याची पूर्वतयारी म्हणून सिनेमॅटिकची ही दुसरी बॅच 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट नांदेड येथे त्याचा हा आढावा सादर करताना आउटडोरला जे गिम्बलवर सिनेमॅटिक शूट होतं, ज्यामध्ये आपण गिम्बलची सेटिंग पाहतो। PF पॅन फॉलो असेल, लॉक असेल, POV मोड असेल, FPV किंवा रोल 360 मोड असेल। यामध्ये आता सध्या ॲडव्हान्स मूव्ह आल्यात। पुश इन, पुश आउट, ऑर्बिट, पॅरालॅक्स, रिव्हर, क्रेड मूव्ह। महत्त्वाचं गिम्बलची सेटिंग, त्याचे मोड्स आणि मूव्ज हे प्रात्यक्षिक दिल्या जातं 1 to 1। वैयक्तिक प्रत्येकाला बसून समजावून सांगितलं जातं। आपल्याकडे कॅमेरा कोणताही असो, सिनेमॅटिकसाठी कॅमेरा लॉकचा अभ्यास झाल्यानंतर सोनीचा S-Log3 असेल, कॅनॉनचा C-Log किंवा Log3, C-Log3, निकॉनचा N-Log, पॅनासॉनिकचा V-Log आणि DJIचा D-Log। कॅमेरा पूर्ण सेट झाल्यानंतर प्रत्येकाला वैयक्तिक मार्गदर्शन केलं जातं। प्रत्येकाला वैयक्तिक गिम्बलचा सेटिंग लेन्सनुसार, कॅमेरा किट कशी असावी, 35 mm, 50 mm, 85 mm, त्याचे वैयक्तिक बॅलेन्स आणि मूवमेंट। कॅमेरा किटमध्ये तुम्हास त्याची काळजी, निगा यासोबतच प्रत्येकाला वैयक्तिक बसून ह्या सर्व गोष्टी समजावून सांगितल्या जातात। त्यानंतर होते पूर्वतयारी टीमची। टीमला वैयक्तिक मार्गदर्शन केल्यानंतर 4-4च्या ग्रुपने प्रात्यक्षिकसाठी आउटडोरला मार्गदर्शन केलं जातं। स्पर्धात्मक 4 जणांच्या ग्रुपला मॉडेलला मूवमेंट देऊन गिम्बलचे सर्व मूवमेंट शूट केल्या जातात। हे प्रात्यक्षिक बारकाईने केलं जातं। उद्या आपण फील्डमध्ये गेल्यानंतर वेडिंग असेल, प्री वेडिंग असेल, एंगेजमेंट असेल, या छोट्या छोट्या कार्यक्रमात गिम्बलचा वापर बारकाईने कसा करावा, लहान मुलं असतील त्यांच्या मूवमेंट्स, मॉडेलच्या मूवमेंट्स, छोट्या छोट्या ट्रिक आणि त्याचं प्रात्यक्षिक आणि त्याचं आउटपुट हे दोन्ही बारकाईनं प्रत्येकाला समजावून सांगावं लागतं। काही कन्सेप्ट, काही स्टोरीज, मॉडेल, सब मॉडेल, कारण हा सर्व डाटा तुम्हालाच स्वतः शूट आणि स्वतः एडिट करावा लागतो। चला, जेवणाची वेळ झाली। भोजनासह दिवसभराचा हा प्रात्यक्षिकाचा आनंद निरोप समारंभाच्या शेवटच्या टप्प्यात येतो आणि दिवसभराच्या झालेल्या प्रात्यक्षिकाची चर्चा केली जाते। मॉडेलना दिलेले सहकार्य व त्याच्याबद्दल त्यांचेही आभार आणि मार्गदर्शकाने दिवसभर घेतलेली मेहनत त्यांचे आभार। हा 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्टचा वर्कशॉप। भेटूया पुढील वर्कशॉपमध्ये। धन्यवाद।